एवढं छान मंदिर एवढ्या जवळ असून आम्हाला आजपर्यंत माहित नव्हतं. सकाळ सकाळी छान अशी दोघींनी आंघोळ करून घेतली आणि रावीच्या आधी मी आवरून घेतलं आणि मग रावीचंही आवरायला घेतलं. राऊचा हा नवीन ड्रेस कसा वाटतो ते मला नक्की सांगा. मग काय माझ्या बाळाला गोड गोड असं तयार करून निघालो मायाली की. पण बापरे, ऊन एवढं जास्त होतं ना की आता स्किनचं काही खरंच नव्हतं. गाडीवरून येताना तर पूर्ण अवतारच चेंज झाला. तिथं पोहोचल्या म्हणलं आधी काय तर थंडगार घ्या, कारण एवढ्या गरमीत थंडगार पिण्याची काही मज्जाच वेगळी असते. छान असं ज्यूस पिऊन निघालो पुढे. इथे पार्किंग साठी पण खूप छान अशी सोय आहे. आता काय रावीचा आवडता विषय तिला दिसला तशी मॅडम लगेच पुढे पुढेच पळायला लागली. आता पळता पळता तसं एकदा पडून झालं होतं. हे मंदिर पुण्यापासून थोडंसंच लांब नळे म्हणून गाव आहे तिथं आहे स्वामीनारायणांचं अक्षरधाम मंदिर आहे. तसंच हे सेम आहे. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे बाहेरूनच शूट घेतलेत. पण हे जेवढं मंदिर बाहेरून सुंदर दिसते त्यापेक्षा जास्त आतमधून सुद्धा सुंदर आहे. तिथे खूप म्हणजे खूपच शांतता होती. आणि ही बघा ना माझ्या बाळाची नाटकं तरी. आता काय पडली म्हणलं काय चालायचं तर नावच घेत नव्हती. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात पण एवढी फुलांची झाडं वगैरे होती आणि इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पण बरंच काही आहे. पण माझी रावी अजून खूपच छोटी आहे, त्यामुळे तिला काहीच खेळता नाही आलं. तिला आपलं मग छोट्याशा गाडीमध्ये बसवलं होतं. मग काय मॅडमनी राईडचा मस्त आनंद घेतला. तसं घरून तर थोडं खाऊन आलोच होतो, पण एवढ्या उन्हात इकडं तिकडं फिरून आणि भूक लागली. मग काय या दोघांना सँडविच मागवलं आणि मला फ्रेंच फ्राईज. पटपट खाऊन घेतलं आणि निघालो घरी यायला. घरी येताना आपण एक अनप्लॅन मंदिराला व्हिजिट केलं. नेक्स्ट व्लॉग मध्ये मी नक्की शेअर करेन. चला तर मग भेटू उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.